साहेबांचा आणि आदरणीय मुंडे साहेबांची खूप मैत्री सगळ्या जगाला ठाऊक आहे। लोकसभेचा प्रीतमताईंचा मागच्या वेळी जेव्हा फॉर्म भरला तेव्हा मी आठवले साहेबांचा आशीर्वाद घ्यायला आले होते। अशा आमच्या वेळोवेळी भेट्या होतच असतात, परंतु मी निवडणुकीला सामोरे जात असताना आमच्या पारिवारिक संबंध आणि जुन्या नात्यांचा सन्मान म्हणून आणि त्यांचा एक मोठेपणाचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आज इथे आलेली आहे आणि त्यांच्याशी चर्चा केली, मार्गदर्शन केलं। ते माझी सभा घ्यायला येतोही म्हणाले आणि खूप खूप त्यांनी मला आशीर्वाद दिले। आंबेडकरांनी चौथी लिस्ट आज जाहीर केली, त्यांनी बारामतीमध्ये कॅन्डिडेट नाही दिला, ते शरद पवार यांना सपोर्ट करणारे, कसं पाहता याच्याकडे? हे पहा, हे राजकारण आहे। आता पटलावर खूप सारे पार्टीज आहेत, खूप सारे पक्ष आहेत, त्यामुळे प्रत्येक पक्षाची आपली आपली भूमिका आहे आणि त्यामुळे आघाडीच्या काही जागा आणि काँग्रेसच्या काही जागांना ते समर्थन करतील असं त्यांनी जाहीर केले, त्याप्रमाणे त्यांनी ते केलं असावं। एक हिंदी में मैम आज आठवले जी को मिलने आए, आदरणीय रामदास जी आठवले और मेरे पिता स्वर्गीय गोपीनाथ जी मुंडे बहुत ही अच्छे मित्र रहे हैं और हर बार चुनाव जब होता है तब मैं उनका आशीर्वाद लेने आती हूँ, ये परंपरा है। जब उनको भी राज्यसभा का कैंडिडेचर मिला था तब भी मैं मुंडे साहब के साथ उनको अभिनंदन करने यहाँ आई थी और उसी परंपरा के अनुसार मैं आई हूँ। वैसे तो हम मिलते ही रहते हैं, पर मैं चुनाव के सामने उनका आशीर्वाद लेना चाहती थी, इसलिए आई हूँ। थैंक यू। बोला।